आदाब नाज़रीन, नांदेड़ न्यूज अपडेट्स में आपका स्वागत है। नांदेड़ पुलिस ने लिमगांव में पेश आने वाली डकैती के एक सनसनीखेज मुकदमा का कामयाब इंकशाफ करते हुए 4 मुलजिमान को गिरफ्तार कर लिया है। पुलिस ने मुलजिमान के कब्जे से तकरीबन 6,81,000 रुपए मालियत के करीब 3 किलो चांदी के जेवरात और वारदात में इस्तेमाल होने वाली स्कूटी भी बरामद कर ली है। नांदेड़ पुलिस ने लिमगांव पुलिस स्टेशन के हुदूद में पेश आने वाली जबरन डकैती के एक अहम मुकदमे को हल करते हुए 4 मुलजिमों को हिरासत में ले लिया है। लूटी गई बैग समेत तकरीबन 6,81,000 रुपये मालियत की तकरीबन 3 किलो चांदी के जेवरात भी बरामद कर लिए गए हैं। आज शाम 5 बजे एसपी ऑफिस नांदेड़ में एक प्रेस कॉन्फ्रेंस में एसपी नीलम रोहन ने मीडिया से बातचीत करते हुए कहा कि लिमगांव में हुए डकैती के मामले के 4 मुलजिमों को गिरफ्तार कर लिया गया है और इनकी तवील से इस लूटमार में इस्तेमाल स्कूटी और चांदी के जेवरात समेत तकरीबन 7 लाख से ज़ायद का माल बरामद किया गया है। पुलिस सुपरिटेंडेंट डॉक्टर नीलम रोहन की हिदायत पर मुकामी क्राइम ब्रांच, एलसीबी और लिमगांव पुलिस स्टेशन ने मुश्तरका कार्रवाई करते हुए ये कामयाबी हासिल की। पुलिस के मुताबिक 3 जुलाई 2026 को पुलिस सब इंस्पेक्टर मिलन सोनके मुबले और इनकी टीम को खुफिया इत्तला मिली कि मज़कूरा डकैती के मुलजिमान मालेगा रोड इलाके में आने वाले हैं। इत्तला की बुनियाद पर पुलिस ने जाल बिछाकर 4 मुश्तबा अफराद को गिरफ्तार कर लिया। गिरफ्तार मुलजिमिन की शनाख्त अक्षय चंद्रकांत पलाठे 21 साकिन व समेत जिला हिंगोली, साहिल उनकार पंजाकर 19 साकिन सन मात्र कॉलोनी नांदेड़, गोपाल विवेक रापुत्रवार 21 साकिन समेत जिला हिंगोली, जबकि कानूनी तनाज़ा में मुलविस नाबालिग के तौर पर हुई है। लिमगावमध्ये वसमतवरून एक सराफा जवळपास 3 केजी चांदीची ज्वेलरी घेऊन जात होता। संध्याकाळी 8 वाजता 29 जून रोजी ते रस्त्यामध्ये थांबले असताना काही 3 पोरे आले आणि त्यांना चाकूचे धाक दाखवून ते सर्व ज्वेलरी घेऊन गेले होते। त्याच्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशन टीमने चांगली कारवाई करून ते 4 आरोपींना अटक केलेला आहे आणि 100% मध्ये माल रिकव्हर केलेला आहे। आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आहे। एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे, त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यावर काही गुन्हे आहेत, त्याच्या व्यतिरिक्त बाकी सर्वांचे फर्स्ट टाइम आहे। ते ह्याच्यामध्ये जो सराफा ज्वेलर होता त्याच्याच ओळखीच्या मित्राने मागचे काही दुश्मनीचे कारणावरून ते हे तिघांना 1 लाख रुपये देऊन सुपारी देऊन असं कारण घडवलं होतं। पेट्रोलिंगसाठी आता चोरीची जी घटनांमध्ये थोडी वाढ होत आहे, त्याच्यासाठी अँटी थेफ्ट काही पेट्रोलिंग स्पॉट्स तयार करण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये हेडक्वार्टर्सचे काही अधिकारी कर्मचारी जे महत्त्वाचे ठिकाण आहे शहरामध्ये प्लस इतवारा आणि अर्धापूर या एरियामध्ये दुपारनंतर आणि रात्रीनंतर आणि सकाळी अर्ली मॉर्निंग ते प्रत्येक ठिकाणी पेट्रोलिंग करतील। एटीएमच्या ठिकाणी, बँकच्या ठिकाणी ज्या ठिकाणी चोरीची घटना होत आहे त्या ठिकाणी कंटिन्युअस पेट्रोलिंग करतील आणि मला रिपोर्ट करतील। एक पाकिस्तानमधून एक गँगस्टर आहे शहजाद भट्टी, तो असं निदर्शनास आलेला आहे की ISIच्या शाखाखाली तो बरेच लोकांना महाराष्ट्रामध्ये कॉन्टॅक्ट करतो आहे आणि कॉन्टॅक्ट करताना तो खास करून क्रिमिनल बॅकग्राऊंड किंवा क्रिमिनल सारखे वागणणारे सोशल मीडियावर जे पोरे आहेत त्यांच्या कॉन्टॅक्ट करून इंस्टाग्राम किंवा सोशल मीडिया, व्हॉट्सॲप किंवा अदर ॲप्सवर कॉन्टॅक्ट करून त्यांना पैसे ऑफर करून आणि अदर प्रलोभन देऊन त्यांच्याकडून क्राईम घडवण्याचा प्रयत्न करत आहेत। तर त्याच्यामध्ये असं आव्हान आहे की जर कोणालाही कुठल्याही फॉरेन नंबरवरून कॉल आला किंवा मेसेज आला की त्याच्यामध्ये कुठलाही रिस्पॉन्स द्यायचा नाही, कारण
हा खूपच सिरियस क्राईम आहे आणि याच्यामध्ये तुम्ही आणि तुमची फॅमिली सगळे गुंतवून जाणार. इमिडिएटली पोलिसांना इन्फॉर्म करावी. अशी एक गँग चालू आहे जे व्हर्च्युअल नंबर घेऊन लोकांना कॉन्टॅक्ट करत आहे, खास करून इंस्टाग्रामवर. ओके सर, थँक्यू.